जिमी ओल्सन या परदेशी नागरिकाच्या माध्यमातून अल्दिया कॅपिटल लंडन तसेच संबंधित इतर कंपन्यांमार्फत भारतात झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली। या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, निधीची संभाव्य हेराफेरी तसेच कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे या व्यवहारांमध्ये काही स्थानिक प्रभावशाली व्यक्ती, मंत्री कुटुंबीय आणि मध्यस्थांच्या सहभागाबाबतही पवार यांनी गंभीर शंका उपस्थित करत या प्रकरणाचा व्याप केवळ आर्थिक मर्यादेत न राहता प्रशासनिक आणि कायदेशीर पातळीवरही मोठा असल्याचे म्हटले आहे। मी दादासाहेब पवार राऊरी येथील आहे आणि एक सामाजिक छोटासा कार्यकर्ता आहे। आता आपल्या समोर या विषयात येत आहे जिमी ओल्सन नावाचा एक व्यक्ती आहे। तो भारतात येतो। भारतात आल्यानंतर तो अनेक कंपन्या स्थापन करतो। मुळात त्याची सुरुवातीची जी कंपनी होती ती कंपनीच मुळात बंद आहे, तरीही त्यांनी इथे आल्यानंतर बऱ्याचशा कंपन्या स्थापन केली। त्यामध्ये अल्दिया ॲडवायझर प्रायव्हेट लिमिटेड, गो फ्रेश फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड, तसेच CL इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, गो फ्रेश फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड, प्रवरा बायो एनर्जी, ZR2 सेलनेक्स प्रायव्हेट लिमिटेड, गुजकेम डिस्टिलरीज, जेड साप प्रायव्हेट लिमिटेड, एपिसेंट सोलर एनर्जी, ZR2 हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड, ZR2 सोलार प्रायव्हेट लिमिटेड। तर या ZR2 जो ग्रुप यांनी स्थापन केला, या ग्रुपमध्ये सुनील कलापुरे यांची संचालक म्हणून निवड केलेली आहे। या सुनील कलापुरे हे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळद अहमदनगर येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत। त्या संस्थेचे विखे फाउंडेशनचे चेअरमन हे राधाकृष्ण विखे आहेत। म्हणजेच हा जो सगळा घोळ आहे याच्यामध्ये किंवा या सगळ्या प्रकारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा सहभाग निश्चित आहे। याच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सर्व कंपन्यांमध्ये यांचे मुलं आहेत। बघा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलगी सुप्रिया राधाकृष्ण विखे, अजित नामदेवराव ढोकणे, सुनील कलापुरे, किशोर शहाजी बागडे हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक आहे, परंतु हे सगळे एकत्रच आहेत, फक्त कंपन्या वेगवेगळ्या दाखवले यांनी। या संदर्भात बोलताना आरोपकर्ते दादासाहेब पवार म्हणाले, या प्रकरणात प्रामुख्याने भारतातून पैसा हवालामार्फत बाहेर गेला, परत तोच पैसा हवालामार्फत भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवला असल्याचे समजते। मुळात जिमीची जुनी कंपनी बंद आहे, डबघाईला गेली आहे, मग तो भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक कसा करू शकतो ही बाब संशयास्पद आहे असे सांगून यापूर्वीही विविध शासकीय आणि तपास यंत्रणांकडे लेखी तक्रारी, निवेदने आणि पुरावे सादर केले असूनही अद्यापपर्यंत ठोस आणि परिणामकारक कारवाई झाली नसल्याची खंत देखील पवार यांनी व्यक्त केली। यामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे असेही ते म्हणाले। मुळात जिमीची जुनी कंपनी ही डबघाईला आलेली, ती बंद आहे आणि मग तो शेकडो कोटीची गुंतवणूक भारतातील कंपन्यांमध्ये कशी करू शकतो? एवढ्या कंपन्या तो कसं हे करू शकतो, स्थापन करू शकतो? सगळ्यात महत्वाचा आताच एक 21 जुलै 2025 शासन निर्णय आहे, ते ZR2 बायो एनर्जी लिमिटेड कंपनीला त्याने 325 कोटीची शेअरिटी दिली। ती कशी दिली? विशेष आहे ना, हे पैसे आले कुठून? म्हणजेच याचाच अर्थ हा भारतातील पैसा, ब्लॅक पैसा हा भारताबाहेर गेला, भारतातून परत तो पैसा भारतात आणला आणि ज्या कंपन्या या कंपन्या स्थापन करून तो पैसा गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की हा जो जे काढलाय याची तात्काळ चौकशी करा। श्रामपूरमधली जी 4000 एकर जमीन आहे त्याची चौकशी करा। ती जमीन त्यांच्या मुलीला देण्याचा प्रयत्न केलाय, ती जमीन देऊ नये, कारण सर्वसामान्य व्यक्तीला 10 बाय 10ची जागा मिळत नाही, ती अतिक्रमण केलं जाते, ती जमीन टपरी उचलली जाते। तर यांना 4-4 हजार एकर जमीन कशी दिल्या जातात, शेकडो एकर जमीन कशी दिल्या जातात? या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, आयकर विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच राज्य पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे विशेष तपास पथक स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाचा सर्वांगीण तपास करावा। सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून
दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी केली आहे. अल्दिया कॅपिटल कंपनी ही जी स्थापन केलेली आहे त्या जिमी ओल्सननी, त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे लक्षात येते. काय त्यांनी साधारण 400-500 कोटी रुपयाचं इकडं गुंतवणूक केल्याचे दिसते. तर हे पैसा आला कुठून याची चौकशी होणं गरजेचं आहे. काय आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या कंपन्या आहेत या पुण्यातील एकाच फ्लॅटमध्ये कशा आहेत, तो फ्लॅट कुणाचा आहे, त्या फ्लॅटवर त्या फ्लॅटसाठी पैसे कोणी दिले, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचं हा पैसा इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे येणं, म्हणजेच हा पैसा इकडे कमवणे आणि नंतर हा पैसा परत गुंतवणूक करणे, असा हा प्रकार दिसून येतोय. त्याची चौकशी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, ही प्रमुख मागणी. हे जर झालं नाही तर नाविलाजानं 1-2 महिन्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून रितसर न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.